हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. अहो, आपल्या मुलींचा छळ कधी थांबणार? वैष्णवी हगवण्यासारखी सेम केस पुण्यात घडलेली आहे. चंदननगरमध्ये तेजस्विनी सोनावणे म्हणायची मुलगी सासरी त्रास देत होते. वरचे वर सारखं पैसे अमुक तमुक मागत होते. घरासाठी पैसे, गाडीसाठी पैसे सारखं चाललेलं होतं. मध्यंतरी ते माहेरी पण आणून सोडलेली होती सासरचे लोकांनी. तरी माहेरचे लोकांनी समजून सांगून काहीतरी ॲडजस्ट करून तिला परत सासरी नेऊन सोडलं. पहिली मुलगी आहे, वीरा नाव आहे म्हणे तिचं. नंतर परत ती प्रेग्नेंट झाली तेव्हा माहेरी आणून सोडले आणि म्हणाले तपासून घ्या, मुलगा असला तरच पाठवा, नाही ते आणून सोडू नका. तरी परत आई वडिलांनी माहेरच्यांनी काहीतरी जाऊन बोलले, हे केले आणि परत पोरीलाही समजावून सांगून व्यवस्थित वाग वगैरे सांगून नेऊन सोडून आले. हे सगळं झालं. आता नुकताच अधिक महिना, म्हणजे आता अधिक महिना चालू आहे. अधिक महिन्यात आपल्याकडे जावयाला वाण द्यायची पद्धत आहे. तेव्हा सोन्याची अंगठी दे म्हणून तो बसला होता, तरच मी येणार आहे. मग ह्या वाण झालं आणि गेले सगळे सासरी. आणि सासरी गेलेले दुसऱ्याच दिवशी ह्या मुलींना गळफास लावून घेऊन स्वतःला संपवलं. इथे मला वाटते मुलीचे आई वडील पण जबाबदार आहेत. त्यांना माहीत होतं काय चाललेलं आहे, काय सगळं. आणि ह्याच्यामुळे दुसऱ्यांदा ती प्रेग्नंट असतानाही हे मानसिक सगळे त्रासामुळे तिला एबॉर्शन पण झालं. आणि हे सगळं माहेरच्यांना माहीत होतं. परत परत माहेरचे तिला नेऊन सासरी सोडत होते. म्हणजे माहेरच्यांचा पण सपोर्ट नाही असं तिला जाणवलं. मग तिनं स्वतःला संपवलं परवा दिवशी. आता असं घडत असताना आपल्याला काय वाटते? अहो, मुलगी म्हणजे काय झालं, ती लोकाला देऊन टाकायची, पुढे काही झालं तरी आम्ही जबाबदार नाही असं आहे का? तिला त्रास होत असला आणि इथे माहीत आहे तुम्हाला सगळं काय चाललंय, तसं असताना तिला आणायचं, परत कुठेतरी नोकरी बिकरीला लावायचं आणि तुझं तू मिळवून घेऊन सुखानं राहा बाई म्हणायचं का नाही? तसं असताना परत परत नेऊन सोडायचं, व्यवस्थित वाग म्हणायचं आपले पोरीला, हे चुकते का नाही? म्हणून मी सारखं म्हणत असते, मुलींनी पण आपले पायावर उभं पाहिजे. नोकरी करा, स्वतःचा बिझनेस करा, काहीही करा, पण स्वतःचे पायावर उभं पाहिजे. म्हणजे तुम्हाला कोणी माहेरून हे आणतं आणि म्हणणार नाही. आणि तुम्हालाही माहीत आहे माहेरचं पण कुठून देणार सारखं. त्यामुळे वेळ प्रसंगी पडली तर, म्हणजे वेळेला शक्य नाही असं झालं तरी तुमचं तुम्ही व्यवस्थितपणे उभं राहू शकता. आणि मुलींचं पण मला वाटते थोडंफार चुकते. अहो, स्वतःला संपवणं म्हणजे सगळं संपलं का? त्या छोट्या मुलीचं, तिचं काय झालं? आई नाही ह्या जगात म्हटलं की कोणी नसते, हे तेवढं खरं. ॲटलिस्ट त्या छोट्या मुलीबद्दल तर काही वाटलं नाही आहे का? तिचंच असं म्हणत नाही, इन जनरल. त्यामुळे स्वतःला संपवलं म्हणजे सगळं संपले असं नाही होत. त्यामुळे हे सगळ्यातनं आपण बाहेर पडायचं. म्हणजे काही लोकांना पटत नाही मी म्हटलेला,
पण पहिलं आर्थिकरित्या आपण स्वावलंबी असायला पाहिजे. तुम्ही म्हणाल काय हो मॅडम, तुम्ही पैसे पैसेच म्हणता. अहो, हे सगळं छळ कशासाठी होतो? पैसेसाठीच होतो का नाही? तिचं ती मिळवत असली ते तिला कोणाला असं छळायला हे करायला आहे तेवढं मग कोणी बोलत नाहीत. मग त्यामुळे पैसा हा गरजेचाच आहे. त्यामुळे आर्थिक स्वावलंबन हे पाहिजे. आपलं हेल्थ कसं इम्पॉर्टंट, इन द सेम वे इवन फायनान्शियल इंडिपेंडन्स पण पाहिजे. त्यामुळे मुलींना मी परत परत सांगते, स्वतःला स्ट्रॉंग बनवा. आणि हे बघा, हा आपल्याला जीव किंवा जीवन देवानं दिलेला आहे, तर संपवण्याचा अधिकार पण आपल्याला नाहीये. आणि एका जन्मात असं केलं की स्वर्ग तरी आपल्याला भेटणारच नाहीये. परत परत पुढे काय फेस करावं लागते देव जाणे. त्यामुळे स्वतःला स्ट्रॉंग बनवायचं. ओके, तुम्हाला शिक्षण आवडते, सगळी परिस्थिती आहे व्यवस्थित, ते भरपूर शिक्षण घ्या. नाही तुमचे आवडीचं स्किल, आणि एक मी सांगते तुम्हाला, प्रत्येकाला देवानं काहीतरी काहीतरी दिलेला आहे. स्टिचिंग स्किल असेल, ब्युटी पार्लर असेल, एवढं काही नसलं की लोकांचे घरी धुणा भांडी करा आणि स्वतःचे पायावर उभं राहता सुद्धा काही काम नाही. बघा, कोणाची चोरी करायची नाही, कोणालाही लुटायचं नाहीये. स्वाभिमानानं कुठेही काम करून मिळवायला लाजायचं, बिलकुल लाज वाटायचं कारण नाहीये. त्यामुळे मुलींनी पहिली गोष्ट हे सगळ्यातनं बाहेर पडायचं. तर का म्हणजे इथे कोणाला दोष द्यायचा? आणि हे असं काही घडलं का नाही, ह्या लग्नामुळे दोन्ही घरं उद्ध्वस्त होतात. हो, सासरचं घर पण होते उद्ध्वस्त, माहेरचं घर पण उद्ध्वस्त होते. अहो, तुमच्या माहेरचं आई वडिलांना म्हणून काही आनंद वाटेल? ते छोटे बाळांचं काय होणार हा विचार करता तुम्ही? त्यामुळे स्वतःचे पायावर स्वावलंबीपणानं उभं राहणं हे गरजेचं आहे. आई वडील आहेत तोपर्यंत सपोर्ट करतात. आई वडिलांनंतर ह्या जगात कोणी नसते, लक्षात ठेवा. भाऊ बहिणी असल्या तरी त्यांना त्यांचा संसार असतो. त्यामुळे आपल्याला आपणच व्यवस्थितपणे उभं राहायला पाहिजे. त्यामुळे एक ते शिक्षण घ्या, नाही ते काही स्किल बेस्ड एज्युकेशन घ्या. कुठलाही स्किल असू देत, ड्रायव्हिंगचं स्किल असू देत. हल्ली अहो, रिक्षा सुद्धा किती मुली चालवतात. खूप मुली रिक्षा पण चालवणाऱ्या आहेत. ड्रायव्हिंगचं स्किल घ्या. शाळेला मुलांना नेऊन आणायचं, सोडायचं, व्हॅन ड्रायव्हर्स आहेत लेडीज. कुठलाही काम करा. हे बघा, व्यवस्थितपणे काम करून 4 पैसे मिळवायला काही लाज वाटायचं कारण नाहीये. पण आपण त्रास होतो म्हणून जीव देणं हे काही उपाय नाहीये. आणि गरज पडली तर वेळेला माहेरचे लोकांनी जाऊन तिला सपोर्ट करायला पाहिजे. अहो, आपण तिला जन्म दिलेला आहे, लहानाचं मोठं केलेलं आहे, मग नको आपण तिचे पाठीशी उभं राहायला? आणि मुलींना पण मी सांगते, व्यवस्थित आपण शिक्षण घ्या, स्वतःचे पायावर उभा राहावा, नंतर लग्नाचं बघा. लग्न झालं नाही तरी हरकत नाहीये, आपण आपले पायावर उभं पाहिजे. आणि लग्न म्हणजे हे चांगल्यासाठी आहे, हे कुठलेही संसार किंवा घर उद्ध्वस्त करण्यासाठी नाहीये. असं झालं की उद्ध्वस्त होते. आता परवाच ते त्विषा शर्माचं बघा, सासूला जेलमध्ये टाकलेत, नवऱ्याला जेलमध्ये टाकलेत. अहो, त्यांचाही संसार सगळे उद्ध्वस्तच झालेला आहे का नाही? माहेरच्यांना म्हणून काय मिळालं?
हा, मुलगी तर गेली येत नाही, त्यामुळे आपलं जीवन संपवून कोणालाही काही ते चांगलं होणार नाहीये. उलट गालबोट लागणार. उद्या तुमचे घरातली मुलगी घेऊन जायला कोणी विचार करतील, नाही बाई ह्या घरातले मुलींना असा सवय आहे जीव देण्याची, ह्यांचे घरातली मुलगी नको बाई आम्हाला. म्हणजे तुमच्या बहिणीने असल्या की तर नाहीच, उद्या भावाला मुलगी असली तरी तिचे लग्नाचे वेळी सुद्धा लोक असा विचार करतील. त्यामुळे हे काही उपाय नाहीये. एकच उपाय म्हणजे आपले पायावर स्वावलंबी होऊन उभं राहायचं आणि जगायचं. मगच आपला छळ थांबणार आहे, तोपर्यंत नाही. आपल्याला काय वाटते मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवा. हॅव ए गुड डे.